1,00,000 पोती शिल्लक तुम्ही दाखवली होती आणि एवढे कोटी रुपये त्याचं येणं आहे असं दाखवलं होतं. आता मला एक सांगा, किती वर्ष साखर शिल्लक राहू शकते? म्हणजे कारखाना बंद झाल्यानंतर जास्तीत जास्त वर्षभर साखर चांगली राहू शकते, नाहीतर साखर चांगली राहू शकत नाही. कारण 10 वर्ष मी बी कारखाना चालवलेला आहे. आणि मग साखर आता ती विकली का काय, का काही शिल्लक साखर आहे का काय? त्यावेळेस मी म्हटलं होतं की मला नेऊन तेवढी साखरेची पोती दाखवा, 1,00,000 शिल्लक असते तर त्यावेळेस काही तुम्ही ते दाखवली नाही, काही नाही. आताही जर शिल्लक असते तर ती दाखवा आम्हाला. नाहीतर काय केलंय काय नाही, त्याचे पैसे आलेत का नाही हे सांगा आम्हाला. आणि त्या पैशाचं नेमकं काय केलंय काय नाही हे सांगा आम्हाला. प्रश्न झाला. तर माझी परवानगीची तुम्हाला गरजच नव्हती, कारण की साखरच तुमच्या ताब्यात होती. कारण की आता उत्तर होत्यामध्ये विचारून प्रश्न आपण भटकले काय अडचण नाही. त्यामुळे तुम्ही गोडाऊनचा ताबा घेतला होता, तुम्ही कारखान्याचा ताबा घेतला होता. ती कागदपत्र मी सोमवारी देणारच आहे आणि त्याच्यात कोण मध्यस्थी करून बसायला तयार असेल तर मी चर्चा करायला पण तयार आहे. जनरल मिटिंग कशाला बँकेत येतो, तिथं आपण चर्चा करू शकतो. तर तिथं आपण ताबा घेतलेला असल्यामुळे आणि नाही माझ्याकडे लक्ष येतं तुमचं, तर मला बोलायला तुम्ही थांबतो. हे बाळा, हे सचिन नंतर बोलू. आता काय आधीच सांगायचं, काय सांगायचं मिटिंग आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाचा घेतला का नाही. आता सेस करून गेलो आणि खरेदी विक्री सांगायची जनरल मिटिंग आलो का मी, त्याला तो मध्ये बोलतो, मला तेवढं बोलायचा अधिकार द्या. त्यांनी नाही तिकडे पण येऊ ना आम्ही खरेदी विक्री पुढच्या बैठकीत येतो. काय चाललंय मला सगळं माहिती आहे. संस्थांमध्ये राजकारण करून नाही एवढ्या मताचा मी आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही अरे बाबा सिनियर सभासद आहे, त्यांचं उत्तर दिल्यानंतर तुझं देऊ. ऐक ना, बोलू दे ना. हा त्यांना सांग मी बोलतो. उत्तर देऊ देत मला सांगणार आहे. एवढं समजून त्यांना जाऊन दिलं नाही, त्याचं उत्तर तर देऊ द्या. तर दोन मिनिट त्यांचं झालं की होत सावली सर ऐका, माझं ऐकेल मग त्यांचं ऐकेल. मग आपण कोणाचं ऐका. जर तुम्ही हत्तीमध्ये आल्यामुळे थांबले बाकी नाही, त्याला बसायला सांगितलं असतं तर आता उत्तर झालं असतं. तर त्याच्यामध्ये तुम्ही मला काही परवानगी घ्यायची गरज नव्हती. तुम्ही ताबा घेतला होता, कारखान्याचा ताबा घेतल्यानंतर गोडाऊनचा ताबा घेतला होता. त्याच्यात पूर्ण पंचनामा करून तुम्ही सगळ्या गोष्टींचा ताबा घेतलेला आहे. तो तुमच्याकडे जवळपास वर्षभर राहिलेला आहे. आणि त्या कालावधीमध्ये तुम्ही पोथी बागा, तुमचाच गोडाऊन पेपरकडे चालू होत्या, तुमच्याच गोडाऊन पेपरने त्या ठिकाणी ताबा घेतला होता, तोच पाहत होता. त्यामुळे खरं तर साखरेचे प्रश्न आता आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे की तुम्ही ताबा घेतल्यानंतर पुढे काय झालं. परंतु ते मी विचारत नाही, कारण की आता सुरळीत करताना मी नेहमीच कारखाना ज्यावेळेस पुन्हा सुरळीत करावा, चालू झाला पाहिजे, सगळीकडे ती भूमिका आहे. कोण जप्त झालेले कारखाने कर्ज भरून सुरळीत करते, त्यासाठी एनसीडीसी बँक कर्ज देते. काही ठिकाणी भाडेतत्वावर इतर कारखान्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतात. आता आपला एक निर्णय आपण वेगळा केला जगापेक्षा, ते पण सांगतो. त्याच्यामध्ये ज्यावेळेस आताचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी पुढाकार घेतला, तर अमित भाईंचा सुद्धा राज्याचे देशाचे साखर गटाचे प्रमुख म्हणून सहभाग होता. आणि त्यांच्या सगळ्यांच्या पुढाकारानं शेवटी जिल्हा बँक याचे प्रमुख आताचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार असल्यामुळे त्या संदर्भामध्ये त्यांना विश्वासात घेऊन ही प्रक्रिया पुढे नेण्याचा प्रयत्न ज्यावेळी झाला. प्रक्रिया तर 2 बँक करणार होत्या. सभासद म्हणून अपेक्षापूर्तीची जबाबदारी आमच्यावर होती आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये साखर कारखाना सुरळीत व्हावा हा प्रयत्न आमचा चालला होता. त्याच्यामध्ये इतर कारखान्यांच्या बाबतीमध्ये ज्या ज्या जिल्हा बँकेने कारखाना चालवायला दिला
त्याच्यामध्ये एकच अट होती की वार्षिक भाडं किती आणि त्याच्यावर साखरेचं ऊसाचं गाळप झालं किती टन, इथेनॉल किती रुपये पर टन पर लिटर असं गणित असताना जिल्हा बँकेने आत टाकली की आमचं वन टाइम सेटलमेंट करा. त्या अटीप्रमाणे पहिल्या 3 टेंडरमध्ये हे टेंडर अवघड असल्यामुळे कुणीच सहभागी झालं नाही, परंतु सभासदांच्या हिताच्या दृष्टीने कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे म्हणून दिल्ली मुंबईतून हालचाल करून निरांजनजींना सूचना झाल्या. परंतु आपल्या कारखान्याच्या बाबतीमध्ये हा युनिक कारखाना एकच असा आहे की जो भाडे तत्वावर चालवायला देताना संपूर्ण पैसे बँकेने भरून घेतले आणि त्याच्यामध्ये इतर तुम्ही पूर्ण राज्यातले जे भाडे तत्वावर कारखाने दिले माझी चर्चा करायची तयारी आहे. त्या ठिकाणी भाडे तत्वावर देताना पर टन पर लिटर भाडा करून बँकेचं रिपेमेंट करायचं अशीच प्रक्रिया आहे. परंतु पुणे जिल्हा बँकेचा आग्रह होता की आम्हाला सगळे पैसे नियमाप्रमाणे पाहिजे, व्याजासह पाहिजे. त्यामुळे एनपीएच्या डेटपर्यंतची सगळी रक्कम आणि त्यानंतर 8% एनपीए नंतरच्या परतफेडीच्या कालावधीपर्यंत 8% या संदर्भातली जी काही अडचण त्या ठिकाणी दिसली लोकांना, त्यामुळे कोणी 3 टेंडरला टेंडर भरलं नाही. कोण शूरवीर ज्याला वाटते हा कारखाना ह्याच्याकडे गेला त्याच्याकडे गेला, पूर्ण 3 वेळा टेंडर एमएससी बँकेचं झाल्यानंतर राज्यात आणि देशात कुणीही हे टेंडर इतकं अवघड असल्यामुळे कुणीही टेंडर भरायला आलं नाही. शेवटी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्याच्यामध्ये निराणी उद्योग पुढे आला आणि त्यांनी सभासदांच्या हितासाठी हा कारखाना सुरू व्हावा म्हणून आर्थिक गणित न पाहता कधी कधी काही शेतकऱ्यांची व्यवस्था चालवण्यासाठी व्यवहाराच्या पुढे जाऊन निर्णय घ्यावे लागतात. जसे की आता राज्य शासनानं आपत्कालीन परिस्थितीमध्ये सगळे नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करायचे ठरवलेले आहे. तसंच त्या ठिकाणी निर्णय झाला आणि ते टेंडर एमएससी बँक आणि पुणे जिल्हा बँकेच्या सगळ्या शंकांचं निरसन करून सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून आणि मगच ती टेंडरची प्रक्रिया पूर्ण झाली. आणि त्यानंतर सुद्धा न्यायालयात काही लोक गेले, परंतु प्रक्रिया योग्य असल्यामुळे मी तुम्हाला परत सांगतो की जिल्हा बँकेने किंवा एमएससी बँकेनं ताबा घेतला हे चुकीचं केलं असं मी म्हणणार नाही. आमची जबाबदारी आहे, आमची संस्था म्हणून तारण आहे आणि त्याच्यामध्ये बँकेला तो अधिकार आहे आणि त्या अधिकारांतर्गतच एमएससी बँक लीड बँक असताना सुद्धा पुणे जिल्हा बँक लीड बँक नसताना सुद्धा ताबा आपण घेतला. त्याच्यात काही हरकत नाही, ती कायदेशीरच गोष्ट होती. तुम्हाला अधिकार होते ते मी नाकारलेले नाही, पुणे जिल्हा बँकेचे अधिकारही नाकारलेले नाही. परंतु शेवटी कोणत्या बँकेचे खेळ खेळण्याची ही संस्था सुरू होऊन शेतकऱ्यांची आवक बंद होणं आणि ऊसाची गाळप करणं आणि योग्य दर मिळणं ही प्रक्रियासाठी आवश्यक ती सगळी कारवाई आम्ही केली आणि त्या माध्यमातून पुणे जिल्हा बँकेचे सगळे रिपेमेंट करूनच कारखाना सुरू झाला. आणि आता माझी तुम्हाला सगळ्या सभेच्या समक्ष एक विनंती आहे की असं मी दावा नाही करत, पण माझं असं मत आहे, मी जे अकाउंट्स पाहिले, आता तुम्हाला संस्थेच्या संदर्भात तुम्ही दौंडमधून प्रतिनिधी आहात, 2007ला तुम्ही निवडून आला, नंतरही निवडून आला, तुमच्यावर जबाबदारी जशी माझी कारखान्याला निवडून दिल्यावर जबाबदारी आहे. तर फक्त आता आपल्याला हित बघायचं तर फक्त एक विनंती आहे की तपासून बघा आणि तुमच्या संचालक पदाचा फायदा, आणि तुम्ही बरेच वर्ष तिथं अध्यक्ष म्हणून राहिलाय, आपणही 7 वर्ष बरोबर काम केले, मी अवर्गातून तुम्ही, प्रवर्गातून मी, कवर्गातून मी, तर त्याचा वापर करून या कारखान्याच्या काही व्याजाच्या आकारण्या जिल्हा बँकेने व्याजाच्या केल्यात असं आमचं मत आहे. मी दावा नाही करत, परंतु माझी विनंती अशी आहे की तुम्ही कारखान्याची नेहमी काळजी करता असं तुमच्या बोलण्यातून मला वाटतं, विशिष्ट जनरल मिटिंगला ज्या ज्या वेळ येतात त्यावेळी. तर आमचं एक पत्र सोमवारी मी ते पण एक पत्र देतो, व्याजाच्या आकारण्या जर जादा झाल्या असतील तर एक ह्या संस्थेचे आपण सभासद आहात, या ठिकाणी 10 वर्ष आपण राज्य केलंय आणि त्या ठिकाणी त्याचा विचार करून तुम्ही ते सगळं आम्हाला जर योग्य असेल तर म्हणजे तपासणी जर योग्य असेल तर त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असू शकतात हे मला मान्य आहे. परंतु शेवटी जादाच्या आकारणी झाले असेल तर 1-1 रुपये हा संस्थेचा सुद्धा महत्वाचा आहे. त्याबाबत आपण निश्चितपणे आम्हाला सहकार्य करावं, तसं तुम्ही आश्वस्त करावं अशी माझी विनंती. एक
हॅलो या चर्चेतून सभासद म्हणून बाकीची लोक आले सगळ्या लोकांना प्रश्न विचारायचे तुम्ही प्रत्येक सभासदाला दोघांचे माईक बंद करतो मी. दोघांचे माईक काल 25 लोकांनी पुणे जिल्हा बँकेचे याच्यावर प्रश्न विचारले. एकचाही माईक असा बंद केला नाही. तुमचा माईक बंद केला, तुमचा चालू राहा म्हणून ह्यांचे बंद केले, बंद नाही केला. तुम्ही बोलताय हे बेशिस्ती करता पण ह्यांची माईक बंद केले, तुमचं चालूच ठेवलं. मग अशी तुम्ही जे म्हणता ना की बाबा तुमच्या ताब्यात कारखाना आहे, आपलं गोडाऊन आहे, तुम्ही त्याचे मालक आहात गोडाऊनच्या साखरेमधले. मी गेल्या वेळेस तुम्हाला इथं जनरल बॉडीला प्रश्न विचारला, लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला असं म्हटलं की मला फक्त तुम्ही स्वतः येऊन ती साखर दाखवा. हे विचारणं माझी काय चूक आहे का? काय तुम्हाला चुकीचं विचारलं? काय चुकीचं आहे? तुमचं झालं की मला आणि मला एक सांगा, तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला सांगतो 48 कोटीची सवलत दिलेली आहे की नाही बँकेनी? का नाही दिली मला सांगा. आता मी आहे ना, ऐका असं नाही बघा, मला सांगा, तुम्ही बोलू नका. चुकीचे मेसेज नाही केले पाहिजे, एकदम बरोबर, असं माझं मत आहे. म्हणून आम्ही प्रश्न झाला की मी देऊ का उत्तर त्याचं? हो द्या उत्तर. म्हणजे काय तुम्हाला सांगतो, असं चुकीचं उत्तर देऊ नका. आता ते बरोबर आहे ते द्या की मी तुम्हाला प्रश्न विचारलं आणि त्या प्रश्नाचं उत्तर घेऊन तुम्ही मला देऊन दाखवलं, याच्यात काय चुकीचं आहे? देऊ उत्तर. झालं का तुमचा प्रश्न? मी परत सांगतो की जप्त केल्यानंतर कारखाना निलामीच्या ताब्यात देईपर्यंत पूर्ण वेळ कारखान्याचा ताबा हा आपल्या जिल्हा बँकेकडे होता विथ एमएससी बँक. म्हणजे एका बँकेकडे नाही म्हणणार, दोन्ही बँकांनी ताबा घेतला होता. त्यांनी तुम्हाला पत्र दिलं होतं, हे तुम्ही सांगितलं की एमएससी बँक जरी लीड बँक असली तरी मुख्य कर्ज हे पुणे जिल्हा बँकेचं असल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी कारवाई करायला काही हरकत नाही, असं तुम्ही वेगवेगळ्या चॅनल्सला सांगितलं तर मी ऐकलं. आणि कदाचित मी कागद पाहिले नाही, त्या अधिकारातून पुणे जिल्हा बँकेने तर जप्तीची कारवाई केली. आणि त्यानंतर मला वाटतं 1.5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी पूर्ण कारखान्याचा ताबा हा पुणे जिल्हा बँकेकडेच होता. आणि त्या कालावधीमध्ये मी काही तुम्हीच एकटे सभासद आहेत, प्रत्येकाची सगळ्यांनाच घेऊन जायचं काय असं काही आपलं घरचं काम नाही. तुम्ही पण संचालक होता, संचालक आहात, तुम्हाला कुणीही 2 वर्ष आढळलं नव्हतं की किती पोती आहेत आणि काय झालंय, किती शिल्लक आहे, ती खराब झाली का काय झाली. पण मी नक्की सांगतो, मी सांगितलं मी 10 वर्ष काम केले. तुम्ही यावेळेस कामकाज करतात, आपण सगळेच होतो, त्यावेळी मी काही नाकारत नाही. परंतु त्या कालावधीमध्ये मी अध्यक्ष 2001 ला पहिल्यांदा झालो, संयुक्त संचालक मंडळ 2002 ला परत निवडणुकीने झालो. 2002 ते 2024 कधी साठवणुकीसाठी साखरपुती कारखान्याच्या बाहेर न्यावे लागले. परंतु 1992 ते 2001 असा काही कालावधी होता की इथली गोडाऊन क्षमता संपल्यामुळे आपण साखर बाहेर साठवतो. बरोबर आहे? मला माहिती आहे ना, माहिती. तर त्याच्यामध्ये अशा वेळी सुद्धा शेवटी आपली अतिशय सहकारी स्वरूपात चाललेली संस्था आहे. कामगार मी काय काय केले आमच्या विरोधात त्याचं तुम्हाला सगळी माहिती आहे. आम्ही कधीच कामगारांच्या बाबतीमध्ये अवाक्षरांनी कधी काढलेलं नाही. जाहीरपणे खाजगीत काय बोललोय असेल, खाजगीत काय बोललो हा मीटिंगचा विषय नाही. परंतु इतकी लोकशाही आहे, कामगारही आपले सगळे होते, जे तिथं सगळे जे काही आपले अधिकारी सगळे स्थानिक आहे, सगळ्यांना खुलं होतं. तुम्हाला त्या ठिकाणी जायला कधीच मुभा नव्हती. तुम्ही आलाय, तुम्हाला अडवलं. तुमचे गोडाऊन किपर बँकेचे नियमित येत होते, तुमचे बँकेचे सगळे, मी असताना सुद्धा संचालक असताना सुद्धा अधिकाऱ्यांना काही बंधन नव्हतं. बँकेचंच तारण असल्यामुळे तुम्ही बँकेचे संचालक असल्यामुळे तुम्हाला कोणी अडवले का आल्यानंतर आज जायला? अडवलं का कोणी? मी आलोच नाही, तो तुमचा प्रॉब्लेम आहे. तर ते आले नाही, ठीक आहे, मी मान्य केलं. त्यामुळे मी कसं दाखवायला तो हा प्रश्न आहे. बरोबर असं असेल तर अतिशय उत्तम आहे. तर त्याच्यामध्ये दुसरा अजून तुमचा प्रश्न आहे. तर मी वारंवार तर माझ्याकडे बघितलं तर बरं झालं, इकडे बघितलं तर
वारंवार जे आहे मी खरं ते खरंच आहे, ज्या वेळी माननीय देवेंद्रजींचे मी आभार मानले त्यावेळी मी माननीय अजितदादांचे सुद्धा आभार मानताना, राजकारणात काय चालू तुम्हाला माहिती आहे, कोण खुर्दमधून बुद्रुकमध्ये येते परत खुर्दमध्ये जाते सगळ्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा मी त्यांचं आभार जाहीर मानले, त्यांना भेटून त्यांचा आभार मानले. त्यामुळे त्या ठिकाणी बँकेने केलेली जी काही ओटीएसची प्रक्रिया आहे ही चुकीची असं मी कुठेही म्हणलेलं नाही. परत मी एकदा सांगतो, तुम्ही परत ऐकून घ्या माझं व्यवस्थित आणि मग मला उत्तर द्या. तुमचं एक मत आहे का? ऐका का, मी काय बोललो ते सांगतो. मी काय बोललो ते परत एकदा सभासदांसमोर येणं गरजेचं आहे. ही संधी असते, परत होत नाही. बोलू द्या मला पण जरा. माझं म्हणणं असं होतं की एकमेव पुणे जिल्हा बँक होती, एमएससी बँकेने लीड असणारे जेवढ्या कारखान्याचे भाडेतत्वावर चालवण्याचे टेंडर्स निघाले त्यापैकी एकमेव भीमा सहकारी साखर कारखान्याचं टेंडर असं होतं की त्याच्यामध्ये पूर्ण ओटीएस करावं ही अट होती. आणि जर इतर कोणत्या कारखान्याचं ओटीएस करावं अशी अट असणारं टेंडर असेल तर सोमवारचं माझं पत्र तुम्हाला, तुमचं पत्र मला, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, एक. दुसरं, ओटीएस करताना बँकेचं कुठलंही नुकसान न करता, हे कारखान्याचं काय नुकसान झालं कसं झालं त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा झाली, परंतु बँकेनं पूर्ण काळजी घेतलेली आहे की राज्य शासनाचं जे धोरण त्यावेळी होतं आणि ज्याला जे जिल्हा बँकेने स्वीकारलं पण की एनपीए मध्ये गेल्यानंतर ते अकाउंट हे 8% व्याजदरानं एनपीए नंतर व्याज आकारणी करून एनपीए केलं जाऊ शकतं. ज्या बँकांनी आणि ज्या सहकारी पतसंस्थांनी ते धोरण स्वीकारलेलं आहे त्या सगळ्या बँकांना ते लागू होतं. त्याप्रमाणे बँकेने 48 कोटी सवलत दिली. ती कशावर दिली? दंड, अतिरिक्त व्याज, दंड व्याज हे सगळं आकारून जे काही सवलत दिली ती दिली, मला मान्य आहे. परंतु ते करताना बँकेचं मुद्दल, त्याच्यावरचं नियमित व्याज आणि एनपीए नंतरचं 8% व्याज हे सगळं घेऊनच, एक एक पैसा मोजून घेऊनच नंतर बँकेने त्यातून आपला पण अवर्ग धोक्यात आला होता जिल्हा बँकेचा, तो पण फायदा आहे तुम्हाला. तो सगळ्या विचारात घेऊन हा सगळ्यांनी निर्णय केला. मी परत सांगतो की मी देवेंद्रजींचे जसे आभार मानले, 200-400 फोन केले, 5-25-50 बैठका घेतल्या, तसंच या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींचे मी आभार मानले. तुम्ही त्यांच्या पक्षात असतानाही मानले, तुम्ही त्यांच्या पक्षात मध्ये नव्हता त्यावेळी सुद्धा मानले. त्यामुळं राजकारणात अजितदादा परत सांगतो त्यामुळं तुम्ही नाही देवेंद्रजींचं मानलं सर, त्यांच्या पक्षात नाही गेलेलोच नाही ना. कुणाच्या पक्षात देवेंद्रच्या तुम्ही आता नाही, मी तुम्हाला ते सांगतोय. मी आभार देवेंद्रजींचे आणि अजितदादांचे मानले. तुम्ही कोणत्या पक्षात गेला आता तुम्हाला आठवतं बरं. एक विषय बरं का अध्यक्ष साहेब, हे बघा, आता भीमा पाटस कारखान्यात तुम्ही चेअरमन, व्हाईस चेअरमन आपले नामदेवनान आहेत आणि संचालक मंडळ आहे. आता तुमच्या ताब्यात भीमा पाटस सहकारी साखर कारखाना, ठीक आहे, बँकेने कर्ज दिलं असेल, बँकेच्या ताब्यात असतो. रात्री 3 वाजता का 4 वाजता साखर 1 लाख पोती जळाल्याचं म्हणजे हे आलं, त्याचं एक FRI झाली. FRI आता ऐका फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, FIR झाली. FIR मध्ये माझ्याकडे प्रत आहे त्याची, आणि त्या प्रतिमध्ये काय म्हटलंय, रॉकेलचं ड्रम आणि कापडाच्या पुड्या ह्या तिथं सापडल्या की जाळणार होतं ना, जाळणार की तिथं विसून गेलं. त्याच्या लक्षातच नाही आलं की घेऊन जावं, तिथं विसून गेलं. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो, मग ह्याच्यावर तुम्ही कारवाई का केली नाही? तुम्ही तर अध्यक्ष, तुमच्याकडे सत्ता सगळं आहे, गेली 4 वर्ष झाली या गोष्टीला, तुम्ही काय याच्यावर कारवाई केली नाही? या प्रश्नाचं उत्तर द्या मला. झाला प्रश्न, उत्तर देईपर्यंत एक तोपर्यंत नाही बंद. हे बघा काय याच्यामध्ये खरं तर हे बघा, शांत बसा झाला. उत्तर एकच गंभीर प्रश्न आहे, गंभीर उत्तर मला देऊ द्या.
तुम्ही मी बोललो का मध्ये? दोन शब्दात आपल्याला काहीच होत नाही. चेअरमन साहेब, आपलं 2 शब्दात त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्या. सगळ्या सभासदांना बेठीस धरू नका. बँक लागली की तुम्ही उमेदवार उभं करत नाही, कारखान्याची इलेक्शनच घेत नाही, त्यांनी हेही उमेदवार लावायचा उभं करायचा प्रश्न तुम्ही दोघं 2 तास बसा आणि बँकेची आणि त्या कारखान्याची चर्चा करा. आणि सभासदांच्या वतीने आम्हाला बोलू द्यायचं. आमच्याकडे एवढं शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देऊ, शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देऊ तिकडचं, मग तुम्हाला संधी देतो. हे बघा माननीय ताई, तुमचं काय, तुमचं आमच्यात तसं काही कोणाचं मत नाहीये. तुमचं जे मत आहे तुमचा अंतर्गत मतभेदाचा विषय आहे. सभासदांचं सन्मान करणं आणि त्यांचं समाधान करणं हे माझं कर्तव्य आहे. हे तर ऐका ना, 1 मिनिट एवढ्या एका प्रश्नाला उत्तर देऊ द्या. बरोबर आहे? देऊ द्या. बघा याच्यामध्ये तुम्ही जे सांगितलं तर FRI नाही. हे थांबले, हे थांब, एक मिनिट. नाही जे तर असं चुकीची दुरुस्ती करायला पाहिजे. FRI नाही, FIR. ते FIR जी झाली त्याप्रमाणे तपास झालेला आहे. तपास करणं हे पोलिसांचं काम असतं. आपल्या 2.5 वर्षामध्ये सरकार होतं, आपल्यालाही संधी होती, तपास झालाय, कधी त्याचा तपास परत होऊ शकतो, त्याप्रमाणे त्याचा योग्य तपास पोलिसांनी केलाय. तर मी तपास केला पाहिजे ही तुमची अपेक्षा आपल्या कुठल्याही कायद्या चौकटीत बसत नाही. बँकेत एखादा घोटाळा झाला तर बँकेच्या चेअरमनला आणि संचालक मंडळाला ती चौकशी करावी लागते. हे कसं तुम्ही सांगता इतकं चुकीचं? दैनंदिन कामकाज. अहो मला मी 50 वर्ष येतात राजकारणामध्ये, असं काय करता मध्ये बोलून दे. तुम्ही इतकं चुकीचं कसं काय आम्हाला उत्तर देता? अशी चुकीची नका उत्तर देऊ. तुम्हाला करता येत नाही, तुम्हाला काय अधिकार नाही, आपल्या अंगलट येते म्हणून काही करा म्हणजे सोडून द्यायचं असं नसतं. आपलं काय ठरलं की माझं एक मिनिट. तर तुम्हाला परत सांगतो की बँकेचं कामकाज किंवा कारखान्याचं कामकाज हे दैनंदिन त्या संचालक मंडळाने पाहायचं असतं. आणि असं काही घटना घडली तर हा अपघात आहे, अपघाताची चौकशी पोलीसच करतं आणि आपल्या अंतर्गत कामकाजाची चौकशी आपणच करतो. हा त्यातला फरक तुम्ही थोडा समजून घ्या. दुसरं, उलट तुम्ही आता तुमच्याकडे ताबा असल्यामुळे आणि आमच्याकडून तुम्ही गोडाऊनसह साखरेसह कुठेही साखरेची पोती कमी नाहीत असं कुठेही तुमच्या त्या पंचनाम्यात आलेलं नाही. तुम्ही संपूर्ण साखरेच्या पोत्यासह संपूर्ण साखर कारखान्याच्या प्रॉपर्टीचा ताबा घेतला होता. ज्यावेळी ती घटना घडली त्यावेळी ताबा जिल्हा बँकेकडे होता. त्यामुळे जर उद्या काही नुकसान निश्चित झालं म्हणजे त्याच्यात इन्शुरन्सची प्रक्रिया आहे. इन्शुरन्स मिळाला तर तो कारखान्याला अतिरिक्त उत्पन्न मिळेल, पण इन्शुरन्स मिळाला नाही तर बँकेच्या ताब्यात साखर असताना ती घटना घडल्यामुळे बँक उलट आपल्याला काही कारखान्याला देईल का
हे जरा तपासून पहा. आता माझं उत्तर इकडून बोलायचं नाही ठरलंय का नाही. तिसरं माझं उत्तर इकडून बंद करणं. तिसरं की सगळ्या प्रक्रियेमध्ये जिल्हा बँकेनं पूर्ण रक्कम ही निराणी शुगर कडून पूर्ण साखरेची जेवढं उचल होती ती पूर्ण भरून घेतलेली आहे. त्यामुळे बँकेला कोटी कमी आली जास्त आली. बँकेने जेवढे पोत्यावर तारण दिले तेवढं पैशाची परतफेड ही निराणी शुगर्सने केलेली असल्यामुळे आणि त्या ठिकाणी स्टॉक संदर्भात कुठली त्या ठिकाणी अडचण निराणी शुगर्सनी त्या ठिकाणी मांडलेली नाही. जेवढी साखरेची उचल आहे त्याप्रमाणे साखरेच्या पूर्ण रक्कम ही व्याजासह आणि पुढच्या एनपीए नंतरच्या व्याजासह तुम्ही घेतलेली आहे. जिल्हा बँकेने तुम्ही म्हणजे जिल्हा बँकेने घेतलेली आहे. त्यामुळे त्या संदर्भातलं जे काही नुकसान झाले त्या संदर्भातलं इन्शुरन्स कंपनी त्याच्यामध्ये दावा चालू आहे. पण त्या ठिकाणी गोडाऊन तुमच्याकडे असल्यामुळे आणि कारखान्याचा ताबा तुमच्याकडे असल्यामुळे ती तुमची जबाबदारी होती. त्यामुळे तुमचं दैनंदिन कामकाज म्हणून मी जिल्हा बँकेचे आता बोलून द्या मला संचालक म्हणून तुम्ही त्या ठिकाणी त्याची अजून चौकशी करा. त्यात काय बाहेर आलं तर आम्ही तुमच्यावर आहोत आणि त्या ठिकाणचे बँकेचे जर प्रश्न मार्गी लागलाय पण जर इन्शुरन्सचा क्लेम आमचा काही संबंध नाही. जे काही घडलंय ते जिल्हा बँकेच्या ताब्यात गोडाऊन असताना आणि कारखाना ताब्यात असताना घटना घडलेली आहे. त्यामुळे उलट जर आमचं काही नुकसान त्याच्यामध्ये संस्थेचं आमच्या म्हणजे आपल्या संस्थेचं झालं कारखान्याचं तर तुम्ही जिल्हा बँक म्हणून जे काही नुकसान होईल तुमची जबाबदारी म्हणून आम्हाला काही त्याच्यामध्ये नुकसान झालेलं भरपाई देण्याची आपण जबाबदारी घेतली संचालक मंडळासमोर तर सर्वसाधारण सभेसमोर तर बरोबर आता हे बघा आम्ही कारखान्याचे मालक म्हणून इथं बसलोय आणि तुम्ही चालक आहात आम्ही मालक आहोत. आमची एकच अपेक्षा इच्छा आहे जर कारखान्याचं अशा प्रकारे नुकसान झालं असेल आणि त्याला कोण जबाबदार असेल तर त्या कारखान्याच्या संचालक मंडळाची आणि चेअरमन व्हाईस चेअरमनची जबाबदारी आहे की ते कुठल्याही परिस्थितीत त्याची कारवाई कायदेशीर 3-4 वर्ष का घालवली तुम्ही 3-4 वर्ष घालवली. बघा तुम्ही मला सांगा मी उत्तर द्या. नाही मला सांगा साखर जळाली कुठली साखर आता मी 10 वर्ष कारखाना चालवलाय. हे ऐका जरा 10 वर्ष मी कारखाना चालवलाय. साखर जळाली तर जळालेली साखरेचं तुम्हाला सांगतो एक 5% ते 10% फक्त नुकसान होतं. राहिलेली साखर रिसायकल होते सगळी. म्हणजे समजा 1 लाख पोती जळाली असतील तर 10,000 पोती त्यातली फक्त खराब होतील आणि 90,000 पोती परत रिसायकल होऊन चांगली साखर होते असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून ते केलंय का तुम्ही त्याच्यातनं काय झालंय का ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जरा नीट आम्हाला व्यवस्थित सांगा. तुम्ही चालक आहात आम्ही मालक आहोत. इथं मालक म्हणून आम्ही तुम्हाला विचारतोय. मालक म्हणून इथं बँक आणि याचा संबंध नाही. आम्ही मालक आहोत तुम्ही चालक आहोत. बोला प्रश्न झाला उत्तर देऊ. हो द्या. पण परत तेच सांगतो की त्यात जे नुकसान झालं त्याचा पंचनामा करून जे काही 15,000 12,000 पोत्याचं जे नुकसान झालं तुम्ही सांगितल्याप्रमाणे 90% साखर वाचली 5-10% गेली तर ती रिसायकल करून निराणी शुगर्सनी पुढच्या सीझन मध्ये त्यांनी तुमचे पूर्ण बँकेचे पूर्ण जे राहिलेले साखरेचे पैसे भरले जळलेल्या साखरेचे सुद्धा पैसे भरले सो-कॉल्ड जे काही जळले असेल त्याचे आणि त्यांनी पूर्ण भरून रिसायकल करून तुमची सूचना आहे योग्य आहे. साखर रिसायकल होऊ शकते. रिसायकल केली त्यांनी त्याची रिसायकल करून तुमचे पूर्ण जिल्हा बँकेचे पूर्ण पैसे भरले आणि त्यामुळे ती प्रक्रिया तुम्ही सांगितल्याप्रमाणे पार पडली. तुमचा जो म्हणणं आहे की ही ओपन एन्क्वायरी असते त्याच्यामध्ये पोलिसांनी ओपन एन्क्वायरी केलेली आहे. त्याच्यामध्ये त्याचा पंचनामा झालाय त्याची चार्जशीट दाखल झाले. ज्यावेळी ज्यांनी सूचना केल्या कोणी डीवायएसपीला फोन केले कोणी पीआयला फोन केले त्याची माहिती माझ्याकडे असते कोणी कोणाला फोन करते त्याची ते सगळ्यांनी ज्या तक्रारी केल्या त्याची दखल घेऊन त्या दिशेनं आपण तपासही झाला आणि त्या तपासामध्ये चार्जशीट मध्ये सगळं आलेलं आहे आणि त्याप्रमाणे पुढे जी काही कारवाई व्हायची ती पोलिसी कारवाई चालू आहे. तुम्ही त्याच्या संदर्भातलं माझं एक मत आहे जे कायदेशीर आहे
ते तुम्ही फोडलं तर मला आनंद होईल की ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी ताबा हा जिल्हा बँकेचा होता. ठीक आहे ना, मी मान्य करतो ना. बस मग मान्य केलं. आता होऊ द्या माझं. मला एक गोष्ट सांगा तुम्ही. आता माझं उत्तर पण होऊन द्या किंवा तुम्ही यांना परत एक प्रश्न विचारा. हे बघा, माझा प्रश्न असा आहे, मी जसं असं आहे मालक म्हणून तुम्हाला चालक म्हणून प्रश्न विचारला, बरोबर, त्याचं उत्तर तुम्ही दिलंय. आता माझं म्हणणं असं आहे, म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक मी गेली 40 वर्षापासून बँकेवर आहे. नोटाबंदीमध्ये जरा थांबे राजा, हे उद्या नोटाबंदीमध्ये बरं का अध्यक्ष साहेब, म्हणजे ईडी आलं बँकेमध्ये, ईडी आलं, सीबी आलं, तो काय किरीट सोमाय का काय, तो किरीट सोमाय बी त्या बँकेत आला. अख्खी बँक सगळी खातं चेक केलं. काय चेक केलं की आम्ही काहीतरी लफडा केलाय, काहीतरी गफडा केलाय, म्हणूनच केलं की नाही, म्हणून केलं. मग तिथं काही सापडलं नाही, त्यांनी मीडियाला सांगून टाकलं त्यावेळेस खाली की बँका कुछ नाहीये आणि गाडीत बसून निघून गेले. तसं आमचं म्हणणं आहे, तुम्ही बँकेचे इतर कारखान्याचे या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चालक, म्हणजे अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणलं चालक अध्यक्ष म्हणते चालक म्हणताय. चालक आणि अध्यक्ष, आता मी बी बँकेचा चालकच आहे, असं काय करता तुम्ही? त्यात वाईट काय तू बोलतो मी, तुम्हाला वाईट का वाटतं एवढं? तर मला म्हणायचे, तुम्ही हे जर राखेलचा ड्रम आणि कापडाच्या पुड्या FRI मध्ये असतील तर या गोष्टीची चौकशी तुम्ही करून घेतली पाहिजे आणि खरं खोटं उघडकीस आलं पाहिजे, असं माझं मत आहे. त्याच्यात मी चुकीचं काय झालं की मला सांगा, प्रश्न झाला मतामध्ये काय बोलायचं अजिबात नाही. तर आता त्याच्यात मी परत सांगतो की जी FIR दिली त्याप्रमाणे चौकशी झाली. त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला प्रश्न विचारण्याच्या ऐवजी आम्ही संस्था म्हणून पुणे जिल्हा बँकेला हा प्रश्न विचारायला पाहिजे की कारखान्याचा ताबा तुमच्याकडे होता, गोडाऊनचा ताबा तुमच्याकडे होता आणि त्यामुळे तुम्ही ताबा घेतलेला असल्यामुळे ज्या संस्थेचं नुकसान झालंय ती जबाबदारी तुमचीच आहे. कारण की त्या दिवशी गोडाऊनचा आणि कारखान्याचा ताबा तुमच्याकडे होता, त्याची सुरक्षेची जबाबदारी तुमच्यावर होती आणि त्यामुळे उलट मी संचालक मंडळाच्या वतीनं सोमवारी अजून एक पत्र देतो. या कालावधीमध्ये जे काही नुकसान झालं, ज्यावेळी तुमचा ताबा होता त्या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई जिल्हा बँकेनं भीमा सहकारी साखर कारखान्याला जे काही असेस होईल, जे काही ती आम्हाला द्यावी. आणि बघा, हे नुकसान होऊ नये याची खबरदारी बँकेने घेतली होती आणि कारखान्याने घेतली होती. ती काय घेतली होती तर पूर्ण प्रत्येक गोष्टीचा आपण इन्शुरन्स करतो, त्याप्रमाणे इन्शुरन्स केला होता. इन्शुरन्स मिळाला तर ती जबाबदारी आपल्या दोघांवर येणार नाही, पण इन्शुरन्स क्लेम जर मिळाला नाही तर त्याची नैतिक जबाबदारी ही पूर्णपणे जिल्हा बँकेची आहे. तुम्ही मान्य केलेला आहे की त्या दिवशी आमचा ताबा होता, तो कागदावरही आहे. त्यामुळे आम्हाला प्रश्न विचारण्याच्या ऐवजी ती जी घटना घडली ती का घडली, कशी घडली आणि त्यावेळी बँक काय करत होती, ज्यांच्या ताब्यात हा कारखाना होता, त्याचं उत्तर तुम्हीच द्या. माझं उत्तर संपलं, विचारा प्रश्न. विचारू द्या, मी सगळ्यांची परवानगी विचारू द्या. चला त्यांना बोलू द्या ना, त्या बोलू द्या. चला, ज्येष्ठत्वाचा आम्ही सन्मान करतो, तुम्ही सन्मान करा, बोलू द्या. चालू करा आमचा पण सभासदांनी अपमान करणे योग्य गोष्ट नाही. बस खाली आपण असं दुसऱ्या सभासदाला शोभत नाही. त्यामुळे जरा ते आमचे तुम्ही काही जशा जबाबदार पद्धतीने हे सुद्धा एका मार्केट कमिटीचे सन्मानित संचालकांचा तुम्ही आदर करावा अशी आमच्या सगळ्या सभासदांनी आपण जे प्रश्न विचारतायत ते योग्य विचारतायत. चेअरमन साहेबांकडून आम्हाला जे अपेक्षित उत्तर आहे ते चेअरमन साहेबांनी आम्हाला दिलंच पाहिजे. 1 मिनिटात द्यायचं, 10 मिनिटात द्यायचं, आमची मानसिकता आहे ते ऐकायचं. आणि जो काही त्यांनी आता बँकेचा विषय विचारला आपण त्याचा पण निर्णय सभासदांच्या समोर आपण पण करावा अशी आमची पण अपेक्षा आहे. विषय कारखान्याचा आहे, काही विषय कारखान्याचा आहे, काही हा राजकारणाचा विषय नाही, आमच्या घर कुटुंबाचा विषय. थोडं 2 मिनिटं थांबा, त्याला उत्तर देऊ द्या.
खोट्याला खोटं म्हणणार आहे हे तू ऐकून घे. ऐक करा. हे माझी सगळी तयारी आहे. बँकेवर काही जबाबदारी आली ना माझी ती सोसण्याची तयारी आहे. तर तुम्ही आता काकाला जाऊन गाडगा लपू नका. तुमची जबाबदारी असताची काय जबाबदारी आहे. तुम्ही 4 वर्ष का नाही केलं. 4 वर्षामध्ये का कारवाई केली नाही. आम्ही हे मुद्दा तुम्हाला असं नाही तो नाही आता जास्त हे करतो म्हणून त्याला आपण तुम्ही काही करू नका देऊ. चेअरमन साहेब एकच महिला उठली आहे. महिलांचा सन्मान मोदी साहेबांपासून लाडक्या मला एक प्रश्न विचारायचा आहे की कारखाना सभासदांचा आता बरोबर आहे ही गोष्ट बँकेत सभासदांची माझं काय लावलंय काय सांगितलं तुम्ही सांगतो बँकेला उमेदवार मी पण होतो. ऐका ना मुद्द्यावर सांगतो मी बँकेला उमेदवार मी स्वतः होतो आणि ताई म्हणतात दादा तुम्ही काय केलं ते सगळं ताईनेच केले. बरं तुम्ही आमच्यावर आरोप करायला बघा. पहिले नागरिक जिल्हा बँकेतून दिली का नाही. हो का नाही. त्यात तुम्ही मध्यस्थी केली का नाही. आम्ही विरोध केला का. तिथं तुम्हाला तुमचं सोयीचं करायला जमतंय. आमचं थोडं सोयीचं कारखान्याची पण इलेक्शन लावून टाका आणि सोयीचं करून टाका. जरा तरुणांना संधी द्या. इकडच्या असू द्या नाही तर इकडच्या असू द्या. एक मिनिट तुम्ही थोडं लेट आला. सभा चालू झाल्यानंतर असं बोलू नका. हे सांगते ऐका ना मी काय सांगतो वैयक्तिक बोलू नका. पण सहकार्याची ज्यांना काळजी आहे ना एक लक्षात घ्या. ऐका ना मी